ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट पाहिली, अखेर आता तोच दिवस उजेडला आहे। कारण की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अतिशय मोठा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांना खुशखबर आली, म्हणजे की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनांचे हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तारीख सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट बघितली। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला तर मंजुरी मिळाली, परंतु केंद्र सरकारच्या PM किसान योजनेला सुद्धा मंजुरी मिळाली। म्हणजे की PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र खात्यामध्ये जमा करण्याची अधिकृत ऑर्डर आता जारी करण्यामध्ये आली आहे। या निर्णयामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी एका हप्त्याचे 2,000 रुपये असे दोन्ही मिळून 4,000 रुपये आता जमा करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही देखील पात्र, तर नाही, थांबा। सरकारने 2 जाचक अटी यामध्ये घातलेली आहे, त्या अटी आपण पुढं पाहणारच आहोत। परंतु अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार नाही, संपूर्ण राज्यामध्ये नमोचा हप्ता मिळणार नाही। फक्त आज महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। दोन्ही हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे। लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट झाले। शेतकरी बांधवांनो, आता बघा, बँका सकाळी 10 वाजता उघडल्यानंतर प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप केलं जात आहे। तुम्हाला माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की पुन्हा 18 जिल्हे शिल्लक राहत आहे। तर लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकरी बांधवांना आज वाटप होत नाही त्यांना उद्या वाटप होणार आहे। कारण की सरकारने सांगितलं आहे डेबिटला मर्यादा आहे, त्यामुळे आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। मग या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता लगेच चेक करून घ्यायचं आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण संपूर्ण यादी बघणार आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, या वितरण प्रक्रियेमुळे शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ 2 मेसेज प्राप्त होतील। यामध्ये केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाल्याचा संदेश बघायला मिळणार आहे। दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी खात्यामध्ये वर्ग होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आर्थिक मदत थेट त्यांच्या हातामध्ये आता पडत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हे वाटप DBT म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे होत आहे। सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी पाठवणं शक्य नाही, म्हणून आज सरकारने निर्णय घेतला, सर्वात पहिल्यांदा 18 जिल्ह्यामध्ये वितरण करूया। आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या भागामधील शेतकऱ्यांचे बँक मेसेज वेगाने प्राप्त होत असून डिजिटल प्रणालीद्वारे थेट रक्कम खात्यामध्ये जमा केली जात आहे। यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा आणि त्यानंतर नांदेड। या जिल्ह्यांचा क्रमांक आहे नमो शेतकरी आणि PM किसान। बघा, लक्षामध्ये घ्या, तुम्ही भरपूर दिवसापासून अफवा ऐकल्या असतील की या योजनेमध्ये वाढ झाली, तर कसल्याही प्रकारे वाढ झालेली नाही। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका।
आणि कसल्याही प्रकारे दिशाभूल होऊ नका, कारण की आज स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारने सांगितलं आहे की 2,000 रुपयांचे हप्ते शेतकरी बांधवांना मिळणार आहे, म्हणजे की एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यावरून तर हे स्पष्ट झालं आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये कसल्याही प्रकारे वाढ झालेली नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की बीड। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, बीड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना डीबीटीद्वारे निधी प्राप्त होईल। सरकारने स्पष्ट केलं आहे, सर्व अर्जाची संगणकीय प्रणालीद्वारे काटेकोरपणे पडताळणी करून खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंतच लाभ हा पोहोचविण्यामध्ये येत आहे, ज्यामुळे केवळ निकषामध्ये बसणाऱ्या पात्र शेतकऱ्यालाच या योजनेचा थेट आणि पूर्ण लाभ मिळणं आता शक्य होणार आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की धाराशिव आणि त्यानंतर परभणी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे 2026च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख रुपयांचा फायदा जे शेतकरी बांधवांचा झाला। म्हणजे की जर तुम्ही कर्जमाफी योजनेसाठी पात्र असाल, तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळाले असेल, तर मग आता तुम्हाला 1 वर्ष नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। हा कडक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर मग आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची 1 वर्ष वाट बघायची नाही। तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की लातूर। या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी नियमामध्ये न बसता पूर्वी लाभ घेतला होता त्यांना या यादीमधून पूर्णपणे कापण्यामध्ये आले आहे। 2026 मधील तपासणीमध्ये जवळपास 16 लाख शेतकरी अपात्र ठरल्याने त्यांना या हप्त्यापासून बाहेर काढण्यामध्ये आले आहे। केवळ पात्र आणि नियमांचे पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, हिंगोली आणि अमरावती या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याला याचा थेट फायदा मिळणार आहे। राज्यामधील एकूण 52 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा केला जात आहे। यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्याला आणि शेती कामासाठी दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुमचा फायदा आता होत आहे, कारण की लक्षामध्ये घ्या, फायदा एककडूनच होत आहे आणि दुसरीकडून तुमचं नुकसान सुद्धा थोडंसं होत आहे। एक तर तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा मिळाला आणि दुसरीकडे तुमचं नुकसान या ठिकाणी हे होत आहे की तुम्हाला 1 वर्ष म्हणजे की जवळपास तुमचे 6,000 रुपयांचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। लक्षामध्ये घ्या, कुणाचं 6,000चं होऊ शकतं आणि कुणाकुणाचं 4,000, कुणाकुणाचं या ठिकाणी शेतकरी बांधवांनो संपूर्ण नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे की लक्षामध्ये घ्या मिळणार नाही। आता याचं कारण लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितलं ज्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांना कसल्याही प्रकारे हरकत नाही, परंतु बघा ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढलं आहे अशांना मात्र नमोचा हप्ता मिळणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना पण 1 वर्ष लाभ मिळणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांना 1.5 लाख रुपये कर्जमाफी मिळाली त्यांना किमान 2 तरी हप्ते या ठिकाणी नमोचे भेटणार नाही। त्यामुळे कमी जास्त प्रमाण होणार आहे आणि या ठिकाणी यादीमधून नाव आता जास्त प्रमाणामध्ये कापले जात आहेत। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण येथील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळणार आहे। तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे का? बघा हे कार्ड असेल तरी पण तुमचं उत्पन्न कमी असावं, 2.5 लाख रुपयांच्या वरती नसावं हे जाणून घ्या। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला आणि त्यानंतर बुलढाणा। या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या किंवा गैरमार्गाने फार्मर आयडी क्रमांक कार्ड आहे मिळवला आहे अशांना लाभ मिळणार नाही, हे सरकारने स्वतः सांगितलं आहे। तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असावं, परंतु बरोबर फार्मर आयडी कार्ड असावं। तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट लावून जर फार्मर आयडी कार्ड मिळवलं असेल तर मग तुम्हाला लाभ मिळणार नाही। बघा सरकारने आता कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। बघा आता त्याचप्रमाणे यवतमाळ, बघा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही, कारण या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे।
त्यानंतर वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. SBI बँक असो किंवा महाराष्ट्र बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असो, या बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकरी बांधवांना मॅसेज वेगाने प्राप्त होत आहे. ज्यांचा क्रमांक आला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये टप्प्याटप्प्याने 4,000 रुपये जमा झाल्याचे संदेश आता प्राप्त होऊ लागले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला या योजनेचा थेट लाभ दिला जात आहे. आज 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण पूर्ण झाल्यानंतर उद्या पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जास्त काही चिंता करू नका, कारण की सरकारने स्वतः सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने सर्वत्र शेतकरी बांधवांना लाभ जमा होईल. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की भंडारा. जर तुम्ही भंडाऱ्यामधून असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आता म्हणावी लागणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या, काही शेतकरी बांधवांनी त्यांचं आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केलं नाही. जर तुमचं 15 वर्षांपेक्षा जुनं आधार कार्ड असेल तर लक्षामध्ये घ्या, तुम्ही ते अपडेट करून घ्या. म्हणजे की जर तुम्ही 2010 साली तुमचं आधार कार्ड काढलं असेल किंवा 2005 साली किंवा 2006 साली तर ते अपडेट असणं गरजेचं आहे. जर ते अपडेट नसेल तर मग मात्र अडचणी येऊ शकतात. बघा, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.